सर्वसामान्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जी साधी तक्रार सुद्धा हाताने लिहून देत असता ती सुद्धा शेवटच्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये CRPC मध्ये नोंद केलेली आहे. जसं तुम्ही सुद्धा व्यवसायाने वकील आहात सुतार साहेब, 154(3) खाली तो आता स्पष्ट उल्लेख केलेला आहे की एखादा तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो त्याची जी काही तक्रार असेल ती तो देण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आणि जर त्या पोलीस अधिकाऱ्याने त्याची तक्रार समक्ष लिहून घेण्यास नकार दिला तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये प्रावधान ठेवलेलं आहे, मार्ग ठेवलेला आहे. CRPC 154(3) प्रमाणे तुम्ही ती लेखी तक्रार त्याच्या वरिष्ठ पातळीवर देऊ शकता आणि त्या वरिष्ठाची पण ती जबाबदारी आहे की त्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला ती वर्ग करून त्याला न्याय देण्यात यावा अशी आपल्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जी काही सामान्य तक्रार म्हणत असता ती सामान्य नसते. पोलिसांकडे दिलेली सामान्य तक्रार ही सुद्धा आपल्या कायद्याच्या भाषेत FIR असते, ज्याला आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतो. मग तो रिपोर्ट तुम्ही कोणत्याही मार्गाने तिथे पोचवा. तो मार्ग तिथपर्यंत पोचल्यानंतर सरकारी यंत्रणा आपोआप त्याच्यावर कार्यरत होते आणि बाकी मग तुमचा आमचा त्याच्यामध्ये फॉलोअप पाहिजे. न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यातल्या अडीअडचणी काय असतील त्या तुम्ही आम्ही दूर केल्या पाहिजेत. त्या अधिकाऱ्याला योग्य माहिती पुरवून ती देऊन ती प्रक्रिया राबवून घेतली पाहिजे. सर, आजकालची तरुण पिढी ही समाजकारण करण्यापासून दुरावत चाललेली आहे. तर अशाच तरुण पिढीसाठी आपण काय संदेश द्याल आणि नवीन येणाऱ्या वकिलांसाठी आपण काय संदेश द्याल? वकिली व्यवसायाबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर माझं असं स्पष्ट मत आहे. आपण शब्द वापरतो प्रोफेशन, व्यवसाय, पण हा शब्दच मुळात चुकीचा आहे. हा काही प्रोफेशन, व्यवसाय किंवा धंदा नाही आहे. ज्या वेळेला आपल्याला सनद मिळते आणि आपल्याला शपथ दिली जाते किंवा बार काउन्सिलचे जे काही नियम आपल्याला पाळण्यासाठी सांगितलं जातं, या सर्वाचा जर तुम्ही अभ्यास केला एक वकील म्हणून तर तुम्ही कोणालाही न्यायापासून वंचित ठेवू शकत नाही. एखाद्याने खून केला म्हणून आपण त्याची बाजू मांडायची नाही हे तुम्ही आम्ही निश्चित नाही करू शकत. आलेला कोणताही व्यक्ती असेल, इसम असेल, त्याच्यावर कोणतेही आरोप लावलेले असतील, ते आरोप जोपर्यंत कायद्याच्या प्रक्रियेतून निष्पन्न होत नाहीत तोपर्यंत त्या माणसाला, त्या इसमाला, त्या घटकाला कायद्याने पूर्णपणे सन्मानाने कशी वागणूक दिली जाईल हे बघण्याचं काम तुमचं आमचं आहे. लोक पूर्वग्रह दूषितपणे एखाद्या वेळा आरोप लावला की मग माध्यमातून त्याच्यावर टीका टिप्पणी सुरू होते आणि त्याचा निकाल आधीच लावला जातो. हे चुकीचं आहे. त्या प्रक्रियेतूनच त्याला गेल्यानंतरच ते शब्द तुम्ही लावले पाहिजेत आणि तसे आरोप केले गेले पाहिजेत. अन्यथा आपल्या प्रक्रियेमध्ये असं नमूद केलेलं आहे, आज दिसत नाही हा भाग समजा आपल्या अडचणीचा आहे, की आपली कायद्याची जी काही संज्ञा आहे किंवा आपलं जे काही कायद्याचं जे काही आपला विचार आहे लोकशाहीमध्ये तो काय आहे की एक वेळ 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक चांगला माणूस त्यामध्ये भरडला गेला नाही पाहिजे, एवढा कटाक्ष आपण तो कायद्यामध्ये ठेवला पाहिजे. पण तसं दिसत नाही. आज उलटा झालंय, एक गुन्हेगार सुटतो आणि 100 चांगली माणसं त्याच्यामध्ये अडकली जातात आणि मग ती या लोकशाहीच्या संकल्पनेतून द्वेषाला कारण होऊन त्यातून पुन्हा मग आपण जे पाहतोय आज पूर्ण देशभराचा जर आपण अभ्यास केला तर ही जी काही नक्षली चळवळ चालली आहे म्हणा किंवा हे जे काही देशावर अतिक्रमण करणारी जे काही घटक आहेत, तालिबान असतील किंवा इतर नावं घ्यायला नको, बोडो असतील, असंख्य आता मणिपूरमध्ये काही चाललंय, ही सर्व माणसं नेमकं काय करतायत? यांचा कायद्यावरचा विश्वास उडाल्यामुळे ते लोक आज कायद्याचा उल्लंघन करून त्यांचा न्याय घेण्याचा प्रयत्न करतात. जसं एखाद्या गावामध्ये 2 गटामध्ये भांडणं सुरू असतात, त्या भांडणांना जर वेळेच कायद्याचे जर बंद लागले गेले तर त्या स्थानिक गावामध्ये स्थानिक पातळीवर तो विवाद टोकाची भूमिका घेऊन त्यातून जी काही खुनासारखी सत्र घडतात ते घडणार नाहीत. पण ही जबाबदारी हल्ली कोण कोणावर निश्चित करत नसल्यामुळे आणि कायदा वेळेत आपलं काम करत नसल्यामुळे अनेक घटना समाजामध्ये घडत असतात. माझं मत आहे प्रशासकीय यंत्रणेने वेळेतच
छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा जर दखल घ्यायला सुरुवात केली तर हे काही प्रकार आपण टाळू शकतो. त्यासाठी पुन्हा प्रश्न तिथेच येतो की शिकलेला जो घटक आहे तो जो पोट पाण्यासाठी स्वतःला नोकरी व्यवसायात गुंतवून घेतो, त्यामुळे या बाजूला व्यवसायाचा दृष्टिकोन न ठेवता समाजाबद्दल आर्तभावना ठेवून असंख्य अडीअडचणींचा सामना करून, जसं आपण राजकारणामध्ये म्हणतो की घरावर तुळशी पत्र ठेवून समाजसेवा करावी लागते, तेव्हा कुठे आपण समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकतो. पण आज तशा भावना राहिलेल्या नाही. ते आता वाढवणं तुमचं आमचं काम आहे. आता सर, अनेक ठिकाणी अन्याय घडतात. अनेक ठिकाणी लोक असं म्हणतात की ज्यानं अन्याय केलेला आहे त्याला चौकामध्ये फाशी द्या, किंवा सोशल मीडियावरती असं सतत व्हायरल होतं की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आणि गुन्हा एकाने केलेला असतो परंतु सफर करताना त्याचं अख्खं कुटुंब सफर होत असतं. तर याबद्दल काय सांगाल सर? थोडक्यात आपण त्याला मीडिया ट्रायल म्हणू. हा जो मीडिया ट्रायलचा प्रकार आहे किंवा सोशल जे काही चॅनल चालवणारी लोक असतील किंवा जे काही यूट्यूब वगैरे चॅनलवरनं जे काही आपण बघतो हे चुकीचं आहे. कसं होतं, मी मगाशीच सांगितलं, एक 100 गुन्हेगार सुटले चालतील पण एक चांगल्या माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे. कारण असं जर व्हायला लागलं तर मग ही त्यातून नवीन पिढी जी नक्षलीच तयार होते आणि अशा चळवळी मग या देशाला आणि समाजाला घातक होतात. न्याय हा दिलेला दिसला पाहिजे. चूक एकाची असेल म्हणून त्या बरोबर असणाऱ्या सर्व घटकाला आपण दोषी धरू शकत नाही. कायद्यामध्ये पण असं बघितलं जातं किंवा तुम्ही पण कायद्याचा अभ्यास करताना वाचलं असेल की त्याच्या मागचं नेमकं कारण काय, व्हॉट इज द मोटो बिहाइंड दॅट क्राईम, गुन्हा का घडला त्याच्या मागचं नेमकं कारण शोधणं तपासी यंत्रणांचं काम आहे. आणि ते खरं कारण समाजापुढे आणेपर्यंत समाजाने सुद्धा त्यावर स्वतःची प्रतिक्रिया न देता न्यायालयाला स्वतःच्या अधिकारात त्यांची जी आपण व्यवस्था सरकारपासून अलिप्त ठेवलेली आहे किंवा सेपरेट ठेवलेली आहे, त्याच्यावर कोणत्याही घटकाचा दबाव येऊ नये या विचाराचा, या मताचा मी आज पण आहे आणि भविष्यातही राहणार आहे. कारण शेवटी जोपर्यंत तुम्ही निपक्षपातपणे चौकशी करत नाही तोपर्यंत त्यातलं सत्य बाहेर येत नाही. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून नको त्या वळणावरती केस जाते किंवा ते प्रकरण जातं आणि त्यातून मग ज्या घटकांचा त्यामध्ये रोल नसतो, संबंध नसतो, अशा घटकांना पण त्याची किंमत मोजावी लागते, जे माझ्या मते चुकीचं आहे. असं झालं नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्ही सतर्क लोकांनी विचार करून संबंधित घटकांना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही आलात, आम्हाला तुमचे अनुभव शेअर केले. तुमचे जे काही समाजकारण केलं, आतापर्यंत राजकारण केलं किंवा कायदेशीर प्रक्रियेतून तुम्ही गेलात, याचा अनुभव तुम्ही आज आम्हाला दिलात किंवा आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.